गुड मॉर्निंग मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अमोल जाधव. मी रुबी हॉल येथे लिव्हर ट्रान्सप्लांट कन्सल्टंट आणि HPV सर्जन म्हणून वर्किंग आहे इथे. आज मी तुम्हाला लिव्हर डोनर संबंधात काही माहिती सांगणार आहे. लिव्हर डोनर हा आपला नातेवाईक असणं गरजेचं आहे. तो 18 ते 50 वयोगटामधला असणं गरजेचं आहे. लिव्हर डोनेशन जो करत असेल त्याला अगोदरी प्री एक्झिस्टिंग काही डिसीजेस नसायला हवेत, जसे की डायबिटीज, इशेमिक हार्ट डिसीजेस किंवा हार्ट अटॅक येऊन गेलाय पूर्वीला किंवा कॅन्सर, या सगळ्या गोष्टी नसायला हव्यात. तो रक्तगट मॅच असणारा किंवा रक्तगट मॅच नसणारा पण चालू शकतो. जेव्हा आमच्याकडे लिव्हर डोनर म्हणून पेशंट येतो तर सुरुवातीला आम्ही त्याची संपूर्ण काउन्सिलिंग करतो. त्याला होणारे फायदे किंवा होणारे नुकसान या संबंधित पूर्ण माहिती दिली जाते. लिव्हर हा आपला शरीरातला असा ऑर्गन आहे की तो परत रिजनरेट होतो, म्हणून आपण लिव्हर डोनेट करू शकतो. शक्यतो माणसाला लिव्हरची फक्त 30% गरज असते. 30% लिव्हर असलेलं कधीही चालू शकतं. रुबी हॉलमध्ये आम्ही इथं लिव्हर जेव्हा पेशंट रेडी होतो तेव्हा त्याची पूर्ण डिटेल एक्झामिनेशन आणि ब्लड टेस्ट तपासणी सगळ्या केल्या जातात. त्या स्टेज वाईज केल्या जातात. पहिल्या स्टेजमध्ये आपण लिव्हरच्या आजाराबद्दलचे जे काही ब्लड टेस्ट आहेत, लिव्हरची क्वालिटी आणि लिव्हरचं व्हॉल्युम्स, ह्या दोन गोष्टी याच्यात मोजल्या जातात. इन द लिव्हर क्वालिटी फर्स्ट ब्लड टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये त्याच्या लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत, त्याचे प्री एक्झिस्टिंग डिसीजेस लाईक हेपॅटायटिस B, HCV, HIV, देन डायबिटीज, ह्या सगळ्यांची टेस्ट केली जाते. सेकंड स्टेजमध्ये आपण त्यांचं सगळ्या गोष्टी ओके असलं की लिव्हर फॅटी आहे का नाही, लिव्हरच्या ज्या वॅस्क्युलर अनाटॉमी त्याला सुटेबल आहे का नाही डोनेशनसाठी, हे बघितलं जातं. आणि सगळ्यात मेजर म्हणजे उरणारं जे लिव्हर आहे ते पेशंटला पुरेपूर आहे की नाही हे सुद्धा बघितलं जातं. ह्या सगळ्या एकदा गोष्टी बघितल्यानंतरच आपण त्याला पुढच्या फर्दर टेस्ट करायला सांगत असतो. त्या फर्दर टेस्टमध्ये आपण त्याचे लपलेले आजार असतात, त्याच्या शरीरामध्ये जे काही लपलेले आजार आहेत, मेटाबॉलिक डिसीजेस म्हणा किंवा ऑटोइम्युन डिसीजेस म्हणा, ह्या सगळ्यांची तपासणी केली जाते. हे सर्व झाल्यानंतर आपण त्यांना रिस्पेक्टेड जे काही कन्सल्टंट आहेत, स्पेशालिस्टमध्ये प्रावीण्य आहेत, त्यांना आपण कन्सल्ट केलं जातं, त्यांना दाखवलं जातं. ज्याच्यामध्ये कार्डियॅकचे फिटनेस घेतला जातो, त्याच्यामध्ये पल्मोनरीचा फिटनेस घेतला जातो, त्याच्यामध्ये जर फिमेल असेल तर गायनॅक आणि ब्रेस्ट एक्झामिनेशन दोघांचा फिटनेस घेतला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं ते सायकोसोशल काउन्सिलिंग ही खूप महत्त्वाची असते. तर ते लिव्हर डोनेशनबद्दल त्यांना पूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पेशंटला आपण लिव्हर डोनेशनला घेत असतो. लिव्हर डोनेशन सर्जरी ही आमची टॉपमोस्ट प्रायोरिटी असते. लिव्हर डोनर हा हेल्दी पर्सन असतो आणि त्याची सर्जरी, तो सुखरूप घरी जाणं, हेच LDLT मधलं किंवा लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटमधलं प्रोग्रामचं हे सगळ्यात मुख्य उद्देश असतो. लिव्हर डोनर सर्जरी भारतामध्ये जवळपास 25 वर्षापासून सुरू झालेलं आहे आणि आता बरेच ट्रेंड सर्जन आणि एक्सपर्टीज आणि नवीन टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या आल्यामध्ये आता ही लिव्हर डोनेशनची ही सर्जरी ही पूर्णपणे सेफ झालेली आहे आणि ही आता रुटीन प्रोसिजर झालेली आहे. सो लिव्हर डोनेशन करण्यामध्ये आता काही एक जास्त रिस्क राहिलेली नाही.